आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत, ज्यामध्ये राज्यभरामध्ये बहुतांशी तरुण उमेदवारांना संधी दिल्याचं चित्र पाहायला मिळते। कोल्हापुरात देखील जवळपास 5 जागा काँग्रेस लढणार आहे आणि त्यामध्ये देखील बहुतांशी हे युवा उमेदवार असणार आहेत, ज्यापैकी 2 विद्यमान आमदार देखील आहेत। माझ्यासोबत हे काँग्रेसचे 3ही उमेदवार आहेत, ज्यांना आता उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली आहे। ऋतुराज पाटील आहेत, ज्यांनी कोल्हापूर दक्षिणचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। राजूबाबा आवळे आहेत, जे सध्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत, आणि राहुल पाटील देखील आहेत, जे करवीरमधून आता निवडणूक लढवणार आहेत। पहिल्यांदा मी जातोय ऋतुराज पाटील यांच्याकडे। खरं तर पक्षाने तुम्हाला दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे, कशा पद्धतीने सामोरं जाणार आहात, काय सांगा? कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठी आज राष्ट्रीय काँग्रेस, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवारी मला जाहीर झाली। याबद्दल आमचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब, आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधी यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। त्याबरोबरच महाविकास आघाडीचे आमचे सर्व प्रमुख नेते यांचं देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाची दुसऱ्यांदा मला संधी मिळाली, हे खऱ्या अर्थानं मी गेले 5 वर्ष काम केलेल्याची पोचपावती आहे, आणि मला विश्वास आहे की सर्वच घटकांना मी ज्येष्ठ असतील, माता भगिनी असतील, तरुण असतील, या प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याचं काम केलेलं आहे। आणि ह्या निवडणुकीमध्ये देखील माझ्याबरोबर आज सगळेजण ताकदीने उभा राहतील आणि मला मोठ्या पद्धतीने संधी देतील। खरं तर यावेळी देखील काँग्रेसनं आता राज्यात आपलं जर चित्र बघितलं तर बहुतांश ठिकाणी युवा उमेदवार वर थोडासा भर दिल्याचं पाहायला मिळते। कशा पद्धतीचं एकूणच राज्यभरामध्ये याचा काँग्रेसला फायदा होईल असं वाटतं, काय? नाही, आपण बघितलं असेल की लोकसभेमध्ये लोकांचा कल हा महाविकास आघाडीकडे होता, आणि त्याबरोबरच ह्या राज्यामध्ये ह्या निवडणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आज महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाबरोबर सगळे लोक आज ताकदीने उभारलेले आहेत। आज चाललेली राज्यातली परिस्थिती ही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, आणि मग ह्याला कोण बदलू शकतं तर हे महाविकास आघाडी बदलू शकतं, हा विश्वास लोकांना आहे। आणि आम्हा सगळ्यांना निश्चितपणे खात्री आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष खूप चांगल्या पद्धतीनं काम करेल, आणि आम्ही सगळेजण एकसंघ होऊन महाविकास आघाडीची ताकद कोल्हापूर जिल्ह्याबरोबर राज्यामध्ये निश्चितपणे वाढवणार आहे। राजूबाबा, तुम्ही देखील दुसऱ्यांदा तुम्हाला संधी मिळणार आहे, पक्षानं दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे, कशा पद्धतीने सांगा? काँग्रेस पक्षानं, महाविकास आघाडीनं माझ्यावर विश्वास ठेवून दुसऱ्यांदा मला संधी दिलेली आहे। गेले 5 वर्ष जे कामं केलेलं आहेत मतदारसंघामध्ये सर्व धर्मसमभावानं, कारण माझा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे, आणि काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन जाऊन काम केलेलं आहे। आणि या 5 वर्षामध्ये जे काम केलं आहे त्या जोरावर काँग्रेस पक्षानं मला उमेदवार दिलेला आहे, आणि भविष्यामध्ये बरेच कामं अजून पेंडिंग आहे, युवकांसाठी आहे। आता खास करून जे मुलं शिकलेले आहेत, ते बेरोजगारांचा प्रश्न आहे, त्यांना हाताला काम देणं हेच मेन प्राधान्यानं भविष्यामध्ये काम करणार आहे। खरं तर एकूणच जर आपण सोशल मीडिया ज्या पद्धतीनं भाजपकडून किंवा महायुतीकडून हाताळला जातो, ते पाहता युवक वर्ग थोडासा त्याकडं आकर्षित झालेला पाहायला मिळतो, किंवा यापूर्वीचं चित्र तसं होतं। आता काँग्रेसनं देखील अशा पद्धतीनं युवा उमेदवारांना संधी दिलेली आहे, त्याचा कशा पद्धतीनं फायदा पक्षाला होईल असं वाटतं? तर आमचे नेते राहुलजी गांधी हे स्वतः युवा असल्यामुळं तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपला देश युवा आहे, आणि युवकांचा प्रश्न तिने जाणून घेतले भारत जोडाच्या माध्यमातून, आणि तेच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून युवकांना संधी दिल्याचा फायदा नक्कीच काँग्रेस पक्षाला होणार आहे। कारण आता भविष्यामध्ये बरेच प्रश्न आहेत, ते युवक आता जे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बघतात, आणि ते जे परिस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमातून होतं आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे, ती युवकच करू शकतो त्यामध्ये, आणि त्यामध्ये युवक यामध्ये त्यांचं योगदान फार मोठं असणार आहे भविष्यामध्ये। खरं तर तुमच्या मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होईल असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय, कसं बघता? या तिरंगी लढत झाली तर काय नेमकं कसं समोर? तिरंगीवर चौरंगी किती पण होऊ दे, शेवटला लढायचंच तर आहे, उमेदवार कोणीही असू दे, पण आपण काम केले त्या कामाच्या जोरावर, आणि आमचा मतदारसंघ, आमचे वडील 25 वर्ष या मतदारसंघात नेतृत्व केलं, आणि या मतदारसंघात आमचं नाव जोडलेलं आहे, ते न तुटणारे आहे आवळे कुटुंबाचं, आणि त्या 5 वर्षामध्ये केलेलं काम, त्या कामावर जोरावर आम्हीच पुढं निवडणुकीला सामोरं जाणार आहे, त्यामुळे कोणीही राहू दे, आम्ही त्या जोरावर आम्ही जाणार। राहुल पाटील देखील आहेत, जे पहिल्यांदाच करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। खरं तर पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे। आपले वडील PN पाटील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते, आणि त्यानंतर आता तुम्हाला संधी मिळते। सर्वप्रथम ही उमेदवारी मला पक्षाकडून मिळाल्याबद्दल आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब असतील,
आमच्या पक्षाचे नेते राहुलजी गांधी असतील, सोनियाजी गांधी असतील, राज्यातले आपले पक्षाचे अध्यक्ष, आमचे जिल्हाध्यक्ष, या सर्वांचं मी मनापासून आभार मानणार आहे. त्याचबरोबर ह्या करवीच्या जनतेनं ज्याप्रमाणे गेल्या 40 वर्षामध्ये स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेबांना पाठबळ दिलं आणि त्याच्या जीवावरच पी एन साहेबांनी पक्षनिष्ठा आणि विकास कामं आमच्या मतदारसंघामध्ये केली, त्याचीच एक पाऊसपावती म्हणून माझ्या वडिलांच्या पश्चात ही उमेदवारी मला पक्षाने दिल्या असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही आणि त्यासाठी मी या सर्वांचं मनापासून आभारी आहे. खरं तर तुमच्या देखील मतदारसंघात तिरंगी लढत होईल असं दिसतंय. महायुतीमधीलच 2 पक्षामध्ये कुठेतरी रस्सीखेच अजूनही सुरू आहे. कसं चित्र असेल असं वाटतंय आणि कशा पद्धतीने सांगा? तिरंगी लढत होईल असं एकत्रित चित्र जरी असलं तरी तो त्या महायुतीच्या नेतेमंडळींचा हा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मला काय फारसं जायचं नाही आहे. ह्या निवडणुकीमध्ये खरं तर बोलायचं झालं तर स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेबांनी केलेली विकास कामं आणि समाजकार्य हेच आमचे मेन मुद्दे असणार आहेत आणि साहेबांनी जी दाखवली दिशा आहे त्या दिशेवरतीच काम करायचा माझा प्रयत्न 100% राहणार आहे. खरं तर चंद्रदीप नरके यांना शिवसेनेतून उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांनी परवा बोलताना असं म्हणाले की काही लोक सहानुभूतीच्या जीवावर ही निवडणूक लढवू पाहत आहेत, मात्र लोकांना कळते सहानुभूती म्हणजे विकास कोण करतं आणि सहानुभूतीवर निवडणूक कोण लढवतं. तुम्हाला खरंच वाटतं सहानुभूतीच्या याच्यावर असाल? सहानुभूतीच्या मुद्द्यावर आम्ही इलेक्शनला सामोरे जातच नाही आहे. सहानुभूतीचं वातावरण आमच्या मतदारसंघामध्ये पी एन साहेबांच्या आकस्मिक निधनामुळे आहे, हे खरं आहे. खरं हे होत असतानासुद्धा मी माझी स्वतःची केलेली विकास कामं, मी जिल्हा परिषदला सदस्य म्हणून काम केलेलं आहे, त्यानंतर मला स्वतः जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करायचा संधी मिळाली, त्यावेळीसुद्धा जो कामाचा अनुभव आलेला आहे ते केलेल्या कामाचा अनुभव आणि माझ्या वडिलांनी केलेल्या विकास कामाची शिदोरी हे घेऊनच मी एकत्र मतदारांच्या समोर जाणार आहे आणि निश्चितच मतदार माझ्या बाजूनं आहेत अशी मला खात्री आहे. खरं तर लाडकी बहीणसारखी योजना महायुतीनं आणलेली आहे आणि त्या जीवावर कुठेतरी महायुती ही सगळे निवडणुकीला सामोरं. तुम्हाला ग्राउंड लेवलला फिरताना काही त्याचा फरक जाणवतो किंवा काय चित्र दिसतंय त्या? ही योजनावरनं मला बोलण्यापेक्षा ह्या योजनेतून ह्या आपल्या राज्याच्या तिजोरीवरती किती त्याचा प्रभाव पडला आहे आणि त्याचा परिणाम काय आहे हे आपल्याला भविष्यात कळेलच आणि त्याच्याकडे लक्ष देणं फार जास्ती महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा ऋतुराज पाटलांच्याकडे येणार आहे. खरं तर आपल्या देखील मतदारसंघात पारंपरिक लढत आता पाहायला मिळते. सतेज पाटील विरुद्ध महाडिक अशी ही सगळी लढत होईल असं दिसतंय. कसं बघता या लढतीकडे तुम्ही? नाही, व्होल्टेज लढत नाही, मला असं वाटते की माझा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ हा शहर आणि ग्रामीणमध्ये विभागला आहे. शहरामधले प्रश्न वेगळे आहेत, ग्रामीणमधले प्रश्न वेगळे आहेत आणि ते सोडवण्यासाठी सातत्यानं माझ्यासारखा तरुण कार्यकर्ता गेले 5 वर्ष लोकांची सेवा करत आलेला आहे. खूप भरभरून प्रेम दक्षिण मतदारसंघामधून माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की लोकांसाठी काहीतरी चांगलं करायची या भूमिकेतून मी माझं काम करत राहणार आहे. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष कशी वाढेल ह्याकडे लक्ष देणार आहे. कोण काय टीका करतं ह्यावर आपण लक्ष द्यायचं नाही असं मी ठरवलेलं आहे आणि नेहमी मी ते करत आलो आणि मला विश्वास आहे की मी युवकांसाठी अभ्यासिका उभा केलेल्या आहेत, त्यांच्यासाठी गाव तिथं क्रीडांगण ही संकल्पना पुढं आणलेली आहे. आज पाण्याची योजना 344 कोटीची मी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये आणलेली आहे किंवा ज्येष्ठांसाठी विरुंगळा केंद्र उभा केलेलं आहे. जवळजवळ 10 AC बसेस आम्ही कोल्हापूरमध्ये दिलेले आहेत. अशी विविध कामं आहेत. मी दुर्गासारखी एक संकल्पना पुढं आम्ही आमच्या माता भगिनींसाठी, लहान मुलींसाठी आम्ही पुढं घेऊन आलेलो आहे आणि मला विश्वास आहे की अनेक चांगली कामं ही दक्षिण मतदारसंघामध्ये ह्या 5 वर्षामध्ये केलेली आहेत. लोकांना आधार दिलेला आहे, लोकांच्या दरवेळी मदतीला धावून मी गेलेलो आहे आणि मग लोक मला निश्चितपणेनं आशीर्वाद देतील हा विश्वास मला आहे. तर विरोधकांनी दक्षिण प्रॉब्लेम नावाने एक कॅम्पेन चालवण्याचा प्रयत्न केला, काय सांगाल त्या कॅम्पेन? नाही, मला असं वाटते की 4 वर्ष ही विरोधक आपल्याला कुठे दिसले नाहीत आणि मग शेवटच्या टप्प्यात येऊन एखादा बोर्ड लावणं आणि लोकांची दिशाभूल करणं ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठला पर्याय नाही आहे. अनेक गावामध्ये मी जातो, तिथं सभा होतात आणि मी तिथं गेल्यानंतर तिथली सहकारी आम्हाला म्हणतात दादा तुम्ही बोर्ड बघा, त्या बोर्डवर काही 4 गोष्टी दाखवलेल्या आहेत. कदाचित ती मंडळी 4 वर्ष आमच्या गावात आली नाहीत, त्यामुळे गावामध्ये झालेला विकास त्यांनी बघितलेला नाही आणि मला वाटते ही दिशाभूल करण्याचं कामच त्यांच्याकडं दुसरा काही पर्याय नाही. त्यामुळं मला विश्वास आहे मी चांगलं काम केले, लोकांसाठी केलेले, लोक मला निश्चितपणे मोठ्या मताने निवडून आणतील.
पाहिलं आपण हे होते काँग्रेसचे तीनही उमेदवार जे कोल्हापूर जिल्ह्यातले वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून आता निवडणूक लढवणार आहेत। खरं तर या सगळ्या निवडणुकीला सामोरं जात असताना काँग्रेसने देखील युवकांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच जोरावर आपण ही सगळी निवडणूक जिंकू असा देखील विश्वास या सगळ्या युवा उमेदवारांनी व्यक्त केला आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।